प्रेक्षक व नमस्कार. कोटमवाडीत लालपरी ग्रामस्थांच्या संघर्षाला आले यश. आमदार शरददादा सोनवणे यांच्या पाठपुराव्याने व ग्रामस्थांच्या जिद्दीने कोटमवाडीत पोहोचली लालपरी. जुन्नरच्या कोटमवाडीत आज लालपरी दाखल झाली खरी, पण या एका बससाठी ग्रामस्थांना 3 ते 4 वर्षाचा सातत्यपूर्ण संघर्ष करावा लागला. आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रयत्नांतून आणि स्थानिकांच्या जिद्दीतून हे सर्व शक्य झाले. किल्ले पर्वतगड हडसरच्या कोटमवाडीत आजवर एकही एस टी बस गेली नव्हती. सेवानिवृत्त झाल्यावर रामभाऊ गवारी व मारुती गवारी यांनी सीतेवाडी फाटा ते कोटमवाडी पायी चालताना वाडीतील शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांचे हाल पाहिले होते. तेव्हापासून त्यांनी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेळके आणि इतर ग्रामस्थांनी राज्य परिवहन महामंडळाकडे बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. एस टी महामंडळ प्रशासनाने बससाठी रस्ता पाहणी केली तेव्हा नव्या अडचणी समोर आल्या. सीतेवाडी गावात घरांच्या पडवीचे अतिक्रमण, रस्त्याच्या साईड पट्ट्या नसणे, वाडीत बस फिरण्यासाठी पुरेशी जागा नसणे अशा अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या प्रत्येक गोष्टीसाठी रामभाऊ गवारी, मारुती गवारी व राजेंद्र शेळके यांना प्रशासनाच्या दारात अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत होते. याच दरम्यान हडसरचे उपसरपंच गंगाराम सांगडे व रणझुंजार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोचरे यांनी ही वस्तुस्थिती आमदार शरददादा सोनवणे यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार शरददादा सोनवणे यांनी तातडीने दखल घेत तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार पंचायत समितीचे अधिकारी व महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी सीतेवाडी गावातील रस्त्यालगतची घरे पाहून सदर घर मालकांची वस्तुनिष्ठ चर्चा केली. या चर्चेनंतर घर मालकांनी स्वतःहून पुढे येत या सामाजिक कार्यासाठी आपापल्या घरांच्या बाजूचे अडथळे दूर केले गेले. परिवहन विभागाने पुन्हा रस्त्याची पाहणी केली तरीही साईड पट्ट्यांचा प्रश्न शिल्लक होता. मग आमदार शरददादा सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले गेले. हा सर्व पाठपुरावा रामभाऊ गवारी व राजेंद्र शेळके आणि मारुती आबा गवारी यांनी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे चालू ठेवला होता. या सर्व प्रशासकीय सोपस्कारानंतर आज अखेर नारायणगाव आगाराची बस कोटमवाडीत दाखल झाली. जुन्नर तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती कमलताई शेळकंदे, उपसभापती अमित ढोले, बेलसरच्या सरपंच नीता ताजने, हडसर गावचे उपसरपंच गंगाराम सांगडे, सीतेवाडी गावचे उपसरपंच विकास राऊत, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण जोशी, राजेंद्र शेळके, पूनम बोचरे व नारायणगाव डेपो आगाराचे प्रमुख आरगडे यांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी मारुती आबा गवारी, गणपत मारुती गवारी, राजेंद्र भाऊ सांगडे, तुकाराम सांगडे, पोपट शेळके, चंद्रकांत शेळके, सुरेश सांगडे, सुरेश शेळके, देवराम गवारी, लक्ष्मण शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. वाजत गाजत पेढे वाटून लालपरीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. एका बस गावात येण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचे कोटमवाडी हे एक जिवंत उदाहरण आहे. ग्रामस्थांची जिद्द आणि लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती एकत्र आली की विकासाच्या गाडीला गती मिळते, हेच यातून सिद्ध होते. AB9 वार्तासाठी अशोक बोचरे, कोटमवाडी. यावेळी हडसर ग्रामचे उपसरपंच गंगाराम सांगडे हे काय म्हणालेत पाहूया. आरगडे साहेबांबरोबर सर्व नारायणगाव आगाराचे उपस्थित असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सर्व आपण कोटमवाडीमधील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळेतली मुले. नुकतंच माननीय सभापतींच्या हस्ते आपल्या या एसटीचं उद्घाटन झालेलं आहे. राजूंनी त्याच्या प्रास्ताविकामध्ये जो आता उल्लेख केला तो विशेष करून या एसटी साठी जे अथक प्रयत्न जे झाले ते खरे म्हणजे तुमच्या ग्रामस्थांचे झालेले आहेत. आता इथे प्रत्येकाचं आता सुरुवातीपासून मी तुमच्यावर असल्यामुळं मला वैयक्तिक एखाद्याचं नाव घेणं इथे योग्य होणार नाही, पण तुम्ही जे प्रयत्न केले ते अतिशय प्रामाणिकपणे केले आणि चिकाटी सोडली नाही. जसं ग्रामपंचायत विभाजनाचा सुद्धा तुमचा प्रयत्न चालाय त्याचप्रमाणे तुम्ही
एस टी महामंडळाची बस कोटमवाडीमध्ये आली पाहिजे. शाळेच्या मुलांची जाण्या येण्याची सोय झाली पाहिजे, नागरिकांची जाण्या येण्याची सोय झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे आपण ग्रामस्थांनी, मग या ग्रामस्थांबरोबर कोटमवाडीमधील नोकरदार मंडळी असेल, मतेसर असतील, होनागावारे असतील, बाकीची सगळीच मंडळी किंवा आपला कोटमवाडी जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरचे सर्वच नोकरदार, त्यांचे बी आणि तरुण मंडळ सर्वांचेच अभिनंदन करायला पाहिजे की जो तुम्ही प्रयत्न करत होता त्या प्रयत्नाला यश आलं. त्या प्रयत्नाला यश येण्यासाठी सर्वांचा थोडा 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 का होईना खारीचा वाटा तिथे सहभाग लाभला. आणि विशेष करून मी एस टी महामंडळ आणि आरगडे साहेबांचे आभार मानेल की कुठलीही गोष्ट प्रशासनामध्ये होण्यासाठी तिथे जी कोणी मंडळी किंवा तिथे जी काय यंत्रणा असते ती यंत्रणा जेवढी सकारात्मक असेल तेवढी कामं लवकर मार्गी लागतात. वाहतूक नियंत्रकाच्या दृष्टिकोनातून किंवा यांचे इन्स्पेक्टर जे असतात त्यांच्या दृष्टिकोनातून बस किती वेळा आली, ऑब्जेक्शन काय आले, त्यांनी तुम्हाला त्याचं कंप्लायन्स करायला सांगितला, तो तुम्ही केला, ते पण योग्यच होतं, कारण तो एक त्यांच्या कामाचा भाग आहे. कारण उद्या यांनी जर एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष केलं आणि एस टी बस सुरू झाली आणि न जाणू दुर्दैवाने काय अनर्थ किंवा काही घटना घडली तर शेवटी ते तपासणीवर येते. कारण आपल्याला त्यावेळी वाटायचं साहेब की हे लोक काय सारखे सारखे एक 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 ऑब्जेक्शन काढत राहिले. ते मी मुद्दाम आता क्लिअर करतोय. काही लोकांना आपल्या वाटायचं अरे काय लावलं, हे होते का नाही सुरू, तुम्ही सगळेच लोक वैतागलेले होते. पण तसं नसतं. या मंडळींचं आपल्याला पूर्ण सहकार्य होतं. अगदी त्यांचे वाहकापासून एस टी सर्व यांच्या यंत्रणेपासून आपल्याला सहकार्य लाभलं. मी विशेष उल्लेख करायला असा मुद्दाम तुम्हाला ग्रामस्थांना मी आता सांगाल, मगाशी विकास भाऊंनी जो उल्लेख केला तो, या प्रक्रियेमध्ये जे तुम्ही गाव कारभारी जे होते किंवा जे प्रयत्न करत होते, पुण्याला जा, यांच्या डिव्हिजनल ऑफिसला जाणं, शंकरशेठ रोडच्या ऑफिसला जाणं, नारायणगावला जाणं किंवा आणखीन इतर ठिकाणी भेटणं, आणि हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे प्रयत्न किंवा तुम्ही कधी कधी नाउमेद होत होता, आणि ह्या सगळ्या याच्यासाठी तुम्हाला जी खंबीर साथ मिळाली ती आपल्या शिवजन्मभूमीचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांची. काही मंडळींना माहित नसन दादांचे प्रयत्न, पण मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे मी साक्षीला होतो या लोकांबरोबर की आम्ही दादांना, विकास भाऊनी किती वेळा फोन केलेले दादांना, दादा हे काम झालंच पाहिजे. अशोकने किती वेळा दादांना त्रास दिलेले आहे. त्यांच्या माग रामभाऊ गावरे आपण आहेतच, यांना सारखं टोचायला हे झालं पाहिजे, दादांना असं बोला, दादांना तसं बोला, सभापतींना बोला, उपसभापतींना बोला. कारण एखादी गोष्ट आपल्याला पदरात पाडून घ्यायची असेल, मिळवायची असेल तर सगळ्या यंत्रणेचा सहभाग लागतो, त्याशिवाय हे होत नाही. आणि चिकाटी लागते. तर तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी जे सातत्य ठेवलं, चिकाटी सोडली नाही, त्याचं आज हे फळ आहे, त्याचं आज हे यश आहे. म्हणून मी पहिल्यांदा तुमचं ग्रामस्थांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आज ही एस टी सुरू होते, साहेबांनी सांगितलं तसं टायमिंग कसं ऍडजस्ट करायचं काय, माशी जसं की सकाळची जी साहेब म्हटले ती वेळ, कारण याच्यामध्ये आपल्या मुलांची सोय होणं खूप गरजेचं आहे. जाणाऱ्या येणाऱ्यांची का गवळे असतील, दूध पण जात असेल जुन्नरला, या मंडळींची सोय होणं खूप गरजेचे. या दृष्टिकोनातून बसून एक तुम्ही सांगोपांग विचार करून, गावारी तुम्ही सगळी मंडळी, मारुती आहे, सगळी मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळी सगळे आहेत, विचार करून एक वेळ सांगा, सकाळची वेळ कुठली आणि संध्याकाळची वेळ कुठली, आणि याप्रमाणे. आणि मी तुम्हाला वाडीकरांना, गावकऱ्यांना आव्हान करेल आणि विनंती करेल, एवढ्या अथक प्रयत्नांनी ही बस सुरू झालेली आहे, उद्यापासून सुरू होईल, तर ही बस बंद पडता कामा नये. आपल्या रूटवर शेतेवाडी आहे किंवा बाकीचे आहे, त्यामुळे येणारे जाणारे लोक सुद्धा भरपूर आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला, एस टी महामंडळाला आपलं ग्रामस्थांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. कोटमवाडीचंही महत्वाचं आहे. पुढे शेतेवाडीच्या हातीमध्ये गेल्यानंतर विकासभाऊ आहे, लक्ष्मण आहे, पटेकर मॅडम आहेत, त्यांचंही सहकार्य, बाकीचे जोशी आहेत, सगळ्यांचं सहकार्य मिळेल. पण सगळ्यात महत्वाचं तुमचं ग्रामस्थांचं इथे सहकार्य या मंडळींना खूप महत्वाचे. एवढं मी तुम्हाला आव्हान करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने, सभापती मॅडम आहेत, उपसभापती आहेत, विकास भाऊ आहेत, सर्वांच्या वतीने दादांनी, माननीय आमदार महोदयांनी या एस टी बस सुरू होण्यासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी मी मुद्दाम आपल्या गावकऱ्यांच्या वतीने दादांचे बी हो, म्हणजे जे कुणाशी बोलायचं होतं, यांचे डिव्हिजनल कंट्रोलर असो
कलेक्टर असो किंवा कुणी असो, जे कोणाशी बोलायचं होतं ते दादानी प्रयत्न केले आणि त्या दृष्टिकोनातून ही बस सुरू झाली. म्हणून आपल्या ग्रामस्थांच्या वतीने, कोटमाडी ग्रामस्थांच्या वतीने जुन्नर तालुक्याचे माननीय आमदार शरददादा सोनवणे यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने, जरी दादा नसतील, दादांची खूप इच्छा होती. दुपारीच अशोकांना आम्ही बोललो तर दादा म्हटले मी प्रयत्न करतो, पण दादाने काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे अचानक कलेक्टर ऑफिसला मिटिंग लागलेली आहे. त्याच्यामुळे दादा आणि तब्येतचा तर प्रॉब्लेम आहेच तो, त्याच्यामुळे दादांचा नाविलाज झाला. कारण आम्ही कालपासून दादांच्या संपर्कात होतो. रात्री 11 वाजता आपण बोललेलो आहे मला वाटतं दादांशी. ते येणारच होते पण काही अपरिहार्य कारणामुळे जमलं नाही. पण दादांना पण आपण निश्चितच इथं आणूया आणि दादा पण येतीलच अशी सर्व तुम्हाला ग्रामस्थांना ग्वाही देतो. थांबतो. पुन्हा एकदा आपले आभार मानतो, अभिनंदन करतो. धन्यवाद.